वर्धा जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। वर्धा जिल्ह्यातील रोठा या गावामध्ये 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेची माहिती मिळताच वर्धा येथील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांच्या टीमने जाऊन घटनास्थळी पाहणी केली। त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला। मात्र शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तेथे रास्ता रोको आंदोलन केलं आणि जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही आणि अत्याचाराला पकडत नाही तोपर्यंत येथून शव उचलू नये अशी मागणी केली। त्यानंतर तोडगा काढण्यात आला। या घटनास्थळी वर्धा जिल्ह्याचे खासदार यांनी घटनास्थळी अमर काळे यांनी भेट दिली व वडिलांचे व आईवडिलांचे यांचे सांत्वन केले। ही घटना अत्यंत दुःखदायक आहे। या घटनेचा आरोपी पोलिसांनी संशयित अटक केली आहे। आईवडिलांनी मागणी केली आहे की माझ्या मुलीला न्याय देण्यात यावा। दिवसेंदिवस अशा घटनांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे। खास करून वर्धा जिल्हा हा विनोबा भावे आणि गांधीजी यांचे पावनस्पर्श लाभलेला जिल्हा म्हणून ओळखले जाते। या जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहे आणि अशा जिल्ह्यात असे कृत्य होत आहे हे एक न समजणारे कोडेच आहे। अशा घटनांना स्थगिती लागण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याची गरज आहे अशी मागणी वर्धा जिल्हावासियांनी केली आहे। महासेवा न्यूज चॅनल करता जिल्हा प्रतिनिधी सतीश काळे वर्धा।